तालुका काँग्रेसची आढावा बैठक जामले येथे उत्साहात संपन्न। कळवण तालुका शहर काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता जामले तालुका कळवण येथे उत्साहात पार पडली। या बैठकीचे अध्यक्षस्थान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेशजी कहांडोळे यांचे मार्गदर्शनाखाली होते, तर कळवण तालुका निरीक्षक रवींद्रजी पवार हे प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची निवड व नवीन तालुका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे ही बैठक पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष माननीय श्री रमेशजी कहांडोळे यांनी सांगितले की येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचा आहे, सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, निश्चितच यश आपल्याला मिळेल असे ते म्हणाले। तसेच श्री राम चौरे व के गांगुर्डे यांनी आपल्या भाषणात शेतकरी प्रश्न, शेतीमालाचे दर, महागाई आणि ग्रामीण भागातील समस्या यावर सविस्तर चर्चा केली। या बैठकीत कळवण तालुक्यातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला, यामुळे पक्ष संघटन अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले। कार्यक्रमाला जोपडे साहेब, प्रभाकर पाटील, चंद्रकांत भोये, भांबरे सर, मयूर बेनके, सुमित्राताई बाई, रमशीतल महाजन, मंगला चौरे, बेबीताई गांगुर्डे, शिवाजी बर्डे, चौधरी साहेब, लाला जाधव आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। या आढावा बैठकीसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कळवण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते। गिरणा वार्ता न्यूज चॅनल कार्यकारी संपादक पुंजाराम खांडविसा, सुरेश गायकवाड, कळवण। आणि 8 जणांमध्ये आपल्याला माणसं द्यायचे आणि अजून 21 तारखेला काय थोडंफार बदल होईल असं वाटतंय मला। 21 ला कोर्टाचा निकाल येईल, मग आपल्याला इलेक्शन। भोये साहेब या ठिकाणी असलेले सगळं जिल्हा आपले माजी सरपंच असतील, सदस्य असतील, या ठिकाणी काँग्रेसच्या आता ज्यांची नेमणूक केली या सगळ्यांचं मी पहिले अभिनंदन करतो। या ठिकाणी सरांनी सांगितल्या पद्धतीने या पक्षाचे ध्येय धोरणही त्यांनी तुम्हाला या ठिकाणी सांगितले। पहिली गोष्ट म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे जे आपल्याला बूथवर जे काम करायचं आहे त्याला BLO म्हणतात सर, कारण आपण मागच्या वेळेस सुद्धा BLO दिले होते। हे BLO ही जर BLO त्या याच्यावर असला या ठिकाणी मतदान केंद्रावरती, तर जे बोगस मतदान जे होतं, कारण त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो, चौरे साहेबांना ते माहिती आहे। मागे जी विधानसभा जी निवडणूक झाली या ठिकाणी या विधानसभेमध्ये या तालुक्यामध्ये 30 ते 35 दुबारा मतदार होते आणि काही बोगस मतदार होते। 30 ते 35 हजार हे मतदान झाल्यानंतर गावित साहेबांचा पराभव झाला। या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला बोलून सांगितलं की तुमच्या तालुक्यामध्ये बोगस मतदार खूप झालेले आणि दुबारा मतदार होते, त्या ठिकाणी BLOने विशेषतः लक्ष दिलेलं नाही, म्हणून हा पराभव झाला। या ठिकाणी त्या कमिटीवरती चौरे साहेबांनाही बोलवलं होतं, परंतु चौरे साहेब त्या ठिकाणी गेले नाही। इथं माणसांपेक्षा गाड्याच जास्त राहिल्या असतात, कारण सर्व कोट्याधीश लोकपती लोक हे BJPचे आहेत आणि तेच BJPचे लोक आपल्या खेड्यापाड्यातल्या तळागाळातल्या लोकांना त्रस्त करून राहिले। आज पहा तुम्ही, रस्त्यांचे कामं चाललेत, मोऱ्यांचे कामं चाललेत, सर्व उत्कृष्ट दर्जाचे, परंतु जर आपला एखादा सर्वसामान्य माणूस बोलला, प्रतिनिधींकडे तक्रार केली की साहेब असं काम चाललंय, अरे ते होई जाईल रे घरी घेसून, साहेब काय करे, जे प्रतिनिधीचा सुद्धा त्या पायाखाली दाबण्याचं काम हे सरकार करते, हे आपल्या सगळ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज नोकरी व्यवसाय म्हटला, कुठंच नोकऱ्या नाही। तुम्ही ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, सगळीकडे खाजगीकरण, कंत्राटीकरण, कुठेही काहीच राहिलेलं नाही। आणि म्हणून सरांनी सांगितलं, इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये जो 21 कलमी कार्यक्रम, त्या 21 कलमी कार्यक्रमामध्ये आपल्याला हे सगळं आरक्षण वगैरे हे सगळं त्यांनी संविधानाचा आधार घेऊन हे आणलेलं आहे। आणि म्हणून अजूनही याच्या पुढे अशा प्रकारचं सरकार आलं तर मला नाही वाटत पुढे आपल्या काही योजना किंवा आपल्या सवलती किंवा आपल्या नोकऱ्या